समास 10वा. शिकवण निरूपण. श्रीराम. पाले माळा सुमन माळा, फळमाळा बीज माळा, पाषाण माळा कवडे माळा, सूत्रे चालती. झाडाची पाने, फुले, फळे, बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण, कवड्या इत्यादींच्या माळा करतात. त्यात दोरी ओवलेली असते. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोबे. परी हे तुंतुने चालते, तंतू नसता विष्कळीत होते. तैसे म्हणो आत्मयाते, तरी साहित्य न पडे. याखेरीज स्फटिकांच्या माळा, मोहरांच्या माळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा तसेच जाळ्या, ओळी आणि चांदवे इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो, म्हणून ते एकत्रित राहतात. तंतू नसेल तर सर्व विस्कळीत होऊन जाते. आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नव्हे. तंतूस मणी वोविला, तंतू मध्येची राहिला. आत्मा सर्वांगी व्यापिला, पाहणा का. सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो. आत्म्याचे तसे नाही, तो तर सर्वांगी व्यापून असतो. पहा न. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काये चळो जाणे. म्हणून दृष्टांत देणे, साहित्य न घडे. आत्मा स्वाभाविकपणे चपळ असतो, दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही, म्हणून हा दृष्टांत योग्य नव्हे. नाना वल्लीत जलांश, उसांमध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. नाना वेलीत जलांश असतो, उसामध्येही रस दाटून भरलेला असतो, पण तो रस आणि चोयट्या एक नव्हेत. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा. निरंजनास उपमा असेची ना. आत्मा देहांत राहणार नाही, पण देह अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे. त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्यांची आहारी. सगट समान सरी, कैसी करावी. राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत, पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. देव दानव मानव, नीच योनिहीन जीव, पापी सुकृती अभिप्राव, उदंड आहे. देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय वेगवेगळा आहे. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले. एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. भगवंताच्या एकांशाने जग चालते. ईश्वराचा काही अंश जगास व्यापून आहे, हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती, पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते, तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे गौरव नरक प्राप्त होतो. साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये. गरळ आप नभे काये, परी ते खोटे. साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वांचीच रूपे आहेत, पण म्हणून माती खाता येत नाही. विषातही जलतत्वच असत नाही, पण तो सारखेपणा खोटा आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा, दोहीकडे अंतरात्मा. साधू भोंदू सीमा, सांडूच नये.
पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे, पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. अंतर एक तो खरे, परी सांगा ते घेऊन येती माहेरे. पंडितांनी चाटे पोरे, एक कैसी. सर्वांचा अंतरात्मा एक आहे हे खरे असले तरी महारास बरोबर घेऊन जेवणे योग्य नव्हे. विद्वान आणि वात्रट पोरे यांना समान कसे लेखता येईल? मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे, एक कैसी. मनुष्य आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना कसे म्हणावे? एक. भागीरथीचे जळाप, मोरी संवदनी तेही आप. कुश्चिळ उदक अल्प, सेववेना. भागीरथीची जल तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच, पण म्हणून घाणेरडे पाणी थोडे सुद्धा सेवन करता येत नाही. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध. वीतरागी आणि सुबुद्ध, ऐसी पाहिजे. म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा, त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत, आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा. शूराहून मानिले लंडी, तरी युद्धप्रसंगी नरकाडी. श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. समजा एखाद्या भित्र्या माणसाला शूरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होईल. श्रीमंतीची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल? ये का उदके सकळ झाले, परी पाहोन पाहिजे सोयविले. सकट अवघेची घेतले, तरी ते मूर्खपण. एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होते, पण म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूची सेवन केले पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन. परी वमनाचे भोजन, करिता नये. पाण्याचेच अन्न होते, पण त्या अन्नाची ओक झाली तर त्या ओकीची भोजन करताच येत नाही. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे. सत्कीर्तने भरावे भूमंडळ. त्याप्रमाणेच जे निंद्य आहे ते सोडून द्यावे, जे वंद्य असेल ते हृदयात धारण करावे, आणि सत्कीर्तने भूमंडळ भरून टाकावे. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास्ते न ये माने. म्हणून करंटे देवाने, करून ठेवले. उत्तम लोकांना उत्तमच आवडते, कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही, म्हणूनच देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते. सांडावघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण. हरी कथा पुराण श्रवण, नीती न्याये. म्हणून श्री समर्थ सर्वांना सांगत आहेत की लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत. त्यांनी हरिकथा पुराणे यांचे श्रवण करावे आणि नीती न्यायाने वागावे. वर्तयाच विवेक, राजी राखणे सकळ लोक. हळूहळू पुण्यलोक, करीत जावे. विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे. तैसे जनास शिकवावे, हळूहळू. मुलाशी वागताना जसे आपण मुलाच्या चालीने चालतो, त्याचे मनोगत ओळखून बोलतो, त्याप्रमाणेच लोकांचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने
घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे. चतुरते चतुरांग जाणे इतर तो वेडी. लोकांचे मनोगत राखणे हेच चातुर्याचे लक्षण आहे. जो चतुर असतो तो चतुराचे हे अंग जाणतो. इतर लोक वेडेच असतात. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये. तरीच घडे दिग्विजय नृसिपासी. पण वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू नये. चार चौघांमध्ये एखाद्याचे वर्म कधू बोलू नये. असे वागले तरच निःस्पृह माणसाला यश प्राप्त होते. उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणोनी करणे येथा सांग. प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे. अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणी मात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. मनोगत राखोन जाता परस्परे होय अवस्था. मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. मनोगत राखवले नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढोन येती. म्हणून जो मनोगत राखतो तोच श्रेष्ठ महंत जाणावा. लोकांचे मनोगत राखले की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 13वा समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.